आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी आहे। ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली असताना आज या सगळ्या संदर्भात इम्पेरिकल डाटाचा जो मुद्दा आहे आणि त्यातून कमी झालेलं ओबीसी आरक्षणाची मर्यादा यावर ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी कोर्टात चॅलेंज केलंय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत स्वतः मंगेश ससाणे जोडले गेलेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। गेल्या वेळी सुद्धा आपण चर्चा करत होतो ज्यावेळी या सगळ्या प्रकरणी सुनावणी होणार होती, पण तेव्हा देखील पदरी निराशा पडली। आणखीन एक तारीख मिळाली, आज काय अपेक्षा? नाही, गेल्या वेळेस जर आपण 28 नोव्हेंबरला सुनावणी होती, त्या 28 नोव्हेंबरच्या सुनावणीमध्ये भाटिया कमिशन मध्ये जे फ्लॉज आहेत त्याची जी एरनियस आकडेवारी आहे, त्यांनी जी पद्धत अवलंबली होती, जो डाटा सोर्सेसचा त्यांनी उपयोग केला होता, सरळ, युडायस किंवा वोटर लिस्ट वरनं आडनावांवरनं त्यांनी हे सगळं प्रमाण ठरवलं होतं, त्यामुळं आम्हाला यश नक्कीच आलं होतं त्यावेळेस। आणि त्यावेळेस कोर्टाने असं सांगितलं होतं की निवडणुका तुम्ही आता प्रलंबित ठेवू नका, अगदी निवडणुका घ्या। आणि त्यानुसार महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या। आता 12 जिल्हा परिषदांच्या आणि 125 पंचायत समितींच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सगळ्या या निवडणुकांचा कार्यक्रम रन झालेला आहे। 5 फेब्रुवारीला निवडणुका आहेत। या संदर्भामध्ये आधीचा जो खानविलकरांच्या बेंचचा जो निर्णय होता आणि त्याच्यामुळं ती 50% मर्यादा किंवा जिथं 50% क्रॉस करता येणार नाही, या संदर्भात मागच्या सुनावणीला उहापोह झाला होता। त्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जस्टिस सूर्यकांत यांनी सांगितलं होतं की या संदर्भामध्ये 3 जज बेंचकडे आपल्याला हा विषय न्यावा लागेल। त्यामुळेच आज जस्टिस सूर्यकांत, जस्टिस जयमाला बागची आणि विपुल पांचोले या खंडपीठाकडे ही सुनावणी आहे। आणि त्याच्यामध्ये भाटिया कमिशनने कशा प्रकारे ओबीसीची आकडेवारी कमी केली, 33,000 जागा कमी केल्या। आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की जिथं एसटीचं पॉप्युलेशन जास्त आहे, म्हणजे जिथं पेसा ऍक्ट लागू होतो, मग नंदुरबार, धुळे अशा ठिकाणी, मग तिथं असं होतं की मग त्यांची संख्या जास्त असल्यामुळे ओबीसीचं ऑटोमॅटिकली कमी होतं ते 50%च्या कॅप मध्ये बसवण्यासाठी। मग ही 50%ची कॅप कुठेतरी ओबीसींवर अन्याय करणारी ठरते का, तर या संदर्भामध्ये आम्ही आज आमची भूमिका मांडणार आहोत। पण मुळामध्ये याच्यामध्ये आम्ही माझी जी पिटिशन आहे समता परिषदेच्या सहकार्याने भुजबळ साहेब असतील, समीर भाऊ असतील, यांच्या यांनी ही पिटिशन आम्ही तिथं सगळं हे करतोय। तर याच्यामध्ये मुख्यत्व राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग तसेच राज्य मागासवर्ग आयोगाला आम्ही पार्टी केलेलं आहे, पण यांनी आतापर्यंत आमची जी याचिका आहे त्याच्यावर त्यांचं म्हणणं मांडलेलं नाही। तर आज आम्ही कोर्टात ते दाखवून देऊ की त्यांना म्हणणं मांडायला सांगा। निश्चित मंगेशजी, मुद्दा लक्षात येतोय। अगदी अगदी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।